गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ होतानाची दृश्य आहेत ते बघायला मिळत आहेत। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 6 इंचांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे या नदीवर असणारे जवळपास 10 बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत। आता आपण आहोत राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी, इथली दृश्य आपण बघू शकतो। हा जो बंधारा आहे तो काल सायंकाळीच पाण्याखाली गेलेला आहे, मात्र या सगळ्या बंधाऱ्यावरील वाहतूक आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। बंधाऱ्यावर जवळपास 7 ते 8 फूट पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि पंचगंगा नदी देखील बऱ्याच दिवसानंतर अशा पद्धतीने दुथडी भरून वाहताना देखील आपल्याला बघायला मिळते। अजूनही जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस आहे तो पडतोय आणि त्यामुळे या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे तो देखील देण्यात आलेला आहे। पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा देखील अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे एक समाधानकारक कोल्हापूरकरांसाठी बाब म्हणावी लागेल, कारण या दमदार पावसाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूरकरांना होती आणि तशा पद्धतीचा पाऊस देखील आता पडतोय आणि त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या अशा पद्धतीने दुथडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळतात आणि या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।